नमस्कार. आर के रसोईघरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इथे 10 लोकांसाठी आपल्याला काय साहित्य प्रमाण लागत आहे पावभाजी बनवायला ते तुम्हाला दाखवत आहे. स्टेप बाय स्टेप ही रेसिपी आपल्यासमोर सादर करत आहे. माँ की कसम मैं धनवान बनूंगा. बघू शकता टोमॅटो, पावभाजी मसाला, गरम मसाला, शिमला मिरची, शिमला मिरची आणि टोमॅटो कापून आपण कुकरला टाकलेले आहे. गाजर टाकलेले आहे बारीक करून, एकदम बारीक तुकडे करून टाकलेले आहे. त्याच्यामध्ये बघू शकता सगळं साहित्य तयार होताना दिसत आहे, तुमच्या समोर ठेवलेलं आहे. याच्यामध्ये चीज आणि बटर लागणार हे तुम्हाला दाखवत आहे. अमूल बटर चीज पावभाजीसोबत लागणारं साहित्य आहे. गो चीज, लसूण स्वच्छ करून घेत आहे. ह्याच्यासाठी काबुली चना पण लागत आहे आपल्याला पावभाजी, तो पण आपण घेतलेला आहे. इथे रेडीमेडच मागवलेलं आहे आम्ही, अंदाजे पावशेर. त्याला एका पातेल्यात काढून शिमला मिरची राहिलेली थोडीफार कमी पडत आहे, आपण शिमला मिरची बारीक कट करत आहे. ती पण पूर्ण बारीक झालेली आहे, बघू शकता. टाकत आहे, कुकरमध्ये टाकत आहे. आता बीट घेतलेले आहे 2, त्याच्यामध्ये 2 बीट लागणार आहे. 10 लोकांच्या पावभाजीसाठी 2 बीटचा वापर केलेला आहे. त्याचे पण साल काढून स्वच्छ करत आहे. घरच्या घरी आपण हे साहित्य बनवून आपल्या घरी बनवत आहे. होममेड रेसिपी आहे. साल काढलेलं आहे पूर्ण. आता दोन्ही आता बीट साल काढून तयार आहे. त्याला आता त्याचे पण बारीक काप करत आहे. काप करून घेत आहे एकदम बारीक बारीक, जेणेकरून शिजायला वर जाणार नाही. सगळं साहित्य तुमच्या पुढे दिसत आहे. इथे कुकरमध्येच लावलेली आहे. बघू शकता छान प्रकारे बारीक झालेले बीट. तो पण आपण कुकरमध्ये आता टाकत आहे. सगळं त्या साहित्यामध्ये मिक्स करत आहे. आपले आता बटाटे, त्याचे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटा. आता त्याला कापत आहे, बारीक बारीक कट करून घेत आहे. त्याचे पण बघू शकता तुम्ही छान प्रकारे बारीक कट करणं चालू आहे. बघू शकता बटाटा पूर्ण आता बारीक होत आहे. अंदाजे 2-3 मिनटं सगळेच याला लागत आहे. 1-2 मिनिट. ते पण कुकरमध्ये टाकत आहे.
टाकलं. त्याच्यामध्ये काबुली चणा लागणार होता, तो आता स्वच्छ धुवून घेत आहे. स्वच्छ धुवून घेतला तो त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. बघू शकता. काबुली चणा स्वच्छ धुवून बटाटा राहिलेला टाकत आहे. परत काबुली चणा टाकत आहे. कुकरमध्ये सगळं साहित्य आपण एकत्र शिजवून घेणार आहे. एक दीड ग्लास पाणी टाकलेलं. त्याच्यामध्ये नमक टाकत आहे, मीठ टाकत आहे. त्याला फिरून घेत आहे. हळदी टाकली आहे बघा. मीठ, हळद, पाणी सगळं मिक्स करून पावभाजी मसाला सोडत आहे. थोडासा वरूनच शिजण्या आली थोडासा पावभाजी मसाला त्याच्यात टाकत आहे. टाकायचं आहे अजून, टाकत आहे बघा. टाकला. बघा, विदर्भ स्पेशल डिश विदर्भ पद्धतीने बनवत आहे. कुकरमध्ये लावत आहे. कुकरचं झाकण करून आपण त्याला दोन तीन शिट्ट्या आपण काढून घेणार आहे. गॅसवर ठेवून कुकर तयार करून पूर्ण घेतलेला आहे. आता गॅस पेटवत आहे. त्याच्यावर आपण हा कुकर ठेवत आहे. 4-5 शिट्ट्या करून घेऊ. तोपर्यंत आपण तडक्यासाठी सामान तयार करून घेऊया. तडक्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो जे काही साहित्य लागते ते कट करून बारीक करून घेणार आहे. लसूण अद्रकची पेस्ट आहे. गरम मसाला, कोथिंबीर फक्त बघू शकता. टोमॅटो पण बारीक करत आहे. सगळं साधं साहित्य तयार झालेलं आहे. कांदे वगैरे घेऊन तडक्यासाठी पूर्ण साहित्य. टोमॅटो कट करून घेत आहे. टोमॅटो बारीक झालेला आहे. कांदा पण घेत आहे बारीक करून. बघू शकता कांदा बारीक झालेला आहे. होत आहे. फोडणीसाठी आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, जिरे, लसूण, अद्रक पेस्ट. अंदाजे 2 कांद्याचा तडका बसणार आहे. बघू शकता हे पण साहित्य तडक्यासाठी तयार होत आहे. तडक्यासाठी तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता अख्खी. कोथिंबीर बारीक करून घेतली आहे. पाव पण आहे दिसते. पाव पण काढून ठेवलेले आहे. पाणी काढून घेतलेलं आहे. बघू शकता इथं पूर्ण कुकरची भाजी तयार झालेली आहे. त्याचं पाणी काढून बारीक करून घेत आहे. त्याला मॅश करत आहे छान. मॅश करून झालेलं आहे. खूप छान वाफ निघत आहे. बघा आहे तुम्ही, वाफ दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता कढई ठेवलेली आहे. गॅस चालू करत आहे. लसूण, अद्रक बारीक करून घेतलेलं आहे.
त्याच्यामध्ये बघू शकता लसूण अद्रकची पेस्ट तयार आहे. गरम मसाला आहे, मिरची पावडर, सगळं साहित्य जवळ ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल टाकत आहे. तेलामध्ये जिरे लसूण पेस्ट टाकलेली आहे. अद्रक जिरे लसणाची पेस्ट टाकून गरम मसाला टाकला आहे. कढीपत्ता टाकलेला बघू शकता. छान तडका ब्राऊन आहे, थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला फिरवा. नंतर चांगलं ते फ्राय होत आहे. टोमॅटो कांदा पण टाकलेला आहे. व्यवस्थित फिरवत आहे त्याला. छान स्टेप बाय स्टेप ही पावभाजी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तरी बघा, व्हिडिओ मिस करू नका, शेवटपर्यंत बघा. हळद टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. बघू शकता छान तेलामध्ये फ्राय होत आहे मसाला. एकदम ब्राऊन होईपर्यंत छान कांदा आणि लसूण पेस्ट एकजीव होऊन त्याच्यावर आता पावभाजी मसाला टाकत आहे. बघू शकता छान दिसत आहे का? बघा बघा. मीठ टाकलेलं आहे थोडंफार, अजून चवीनुसार थोडंफार. भाजी मीठ टाकलेलीच आहे. आता पाणी टाकलेलं आहे थोडं. पाणी जास्त झालं त्याच्यामुळं काही पाणी सोडलं. बाबू दूध नाही चहाला. फिरून घेत आहे. सगळं व्यवस्थित फिरवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पावभाजी शिजलेली भाजी सगळी टाकलेली आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. सगळं मटेरियल एकदम परफेक्ट झालेलं आहे. 10 लोकांना पुरेल एवढी पावभाजी आपण बनवलेली आहे. अंदाजे 2 किलोपर्यंत साहित्य पूर्ण. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन सगळं बघू शकता काय प्रमाण आहे काय नाही. मसाला सोडला पावभाजीचा. आता कोथिंबीर बारीक करून घेत आहे. बघू शकता किती छान कोथिंबीर वरून पेरलेला आहे. छान भाजीला कलर मस्त आलेला आहे. बीट टाकल्यामुळे एकदमच भाजीचा कलर छान दिसतोय. भाजी शिजलेली आहे. एक साईडला तवा ठेवलेला आहे. तवा ठेवून एक साईडला भाजी शिजत आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तव्यामध्ये बघता छान भाजी शिजत आहे. बघू शकता. पाव गरम करत आहे. त्यासाठी आपल्याला पावला दे म्हणून काही पाव काढायचे आहे. काही पाव काढले असता. त्यानंतर बटर घेत आहे, अमूल बटर. त्याचे काप करून तव्यावर टाकून त्याच्यामध्ये पाव आता फ्राय करत आहे. बटर टाकलेलं आहे. भाजीला पण उकळी आलेली आहे. भाजी छान शिजलेली आहे. परत दुसरी लादी टाकत आहे. त्याच्यामुळे परत बटर टाकलेलं आहे.
लादी गरम करत आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बटरमध्ये, जेणेकरून पाव चांगले फ्राय झाले पाहिजे. बघा कसं छान दिसत आहे कलर. चीज पाव भाजी तुमच्यासमोर एकदम रेडी आहे. कशी वाटली शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद. कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब